सत्याचा शोध, जनतेचा आवाज आणि अन्यायाविरुद्ध निर्भीड लढा. अन्यायाविरुद्ध निर्भीड पत्रकारिता, खरा कायदा. मकोडीत पाण्यासाठी 17 वर्षीय तरुणी 30 फूट खोल विहिरीत कोसळली. नागरिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला. शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांची तत्परता. तरुणीवर सेनगावमध्ये उपचार सुरू. एकीकडे सरकार हर घर जलच्या घोषणा देत असताना सेनगाव तालुक्यातील मकोडी येथे मात्र जल जीवन मिशनच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांच्या जीवावर बेतल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दिनांक 24 मार्च 2026 मंगळवार रोजी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेलेली अश्विनी थिटे वय 17 वर्षे ही तरुणी तोल जाऊन 30 फूट खोल विहिरीत कोसळली. सुदैवाने परिसरातील कामगार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुखांच्या सतर्कतेमुळे या तरुणीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. नागरिकांच्या मदतीने मुलीला सुखरूप बाहेर काढल्यानंतर तिची प्रकृती खालावल्याचे पाहून देशमुख यांनी तिला स्वतःच्याच वाहनात बसून तातडीने सेनगाव येथील बेंगाळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांच्या वेळेवर उपचारामुळे अश्विनीच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. मकोडी गावात जलजीवन मिशनची योजना मंजूर होऊनही 1.5 वर्षात काम पूर्ण का झाले नाही असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहे. जर ही योजना वेळेत आणि पारदर्शकपणे पूर्ण झाली असती तर आज आमच्या मुलीला विहिरीवर जाण्याची आणि जीव धोक्यात घालण्याची वेळ आली नसती, अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर पाणीपुरवठा विभाग झोपेतून जागा होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मकोडी गावची लोकसंख्या 2500 आहे. गावात मागील 1.5 वर्षापासून जलजीवन मिशनचे काम सुरू आहे. मात्र ते अद्याप पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. गावातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी खासगी बोअर तसेच बंडू पाटील खरात यांच्या शेतातील विहिरीवर अवलंबून आहेत. मंगळवारी सकाळी अश्विनी नेहमीप्रमाणे पाणी भरण्यासाठी गेली असता विहिरीतून पोहरा ओढताना तिचा अचानक तोल गेला आणि ती थेट 48 फूट खोल असलेल्या विहिरीत 25 ते 30 फुटावर कोसळली. अश्विनी विहिरीत पडल्याचे लक्षात येताच जवळच असलेल्या वीटभट्टीवरील कामगारांनी आरडाओरड केली. तत्काळ ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत दोरी आणि बाज टाकून मुलीला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. योगायोगाने याचवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख हे शेताकडून येत असताना ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी क्षणाचा विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली.